प्रश्न पहिला, घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विधान परिषद. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विधान परिषद. प्रश्न दुसरा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1 ऑगस्ट 1962 साली. प्रश्न तिसरा, दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कार्ल मार्क्स यांनी लिहिला आहे. योग्य उत्तर आहे कार्ल मार्क्स. प्रश्न चौथा, मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ग्रँट डफ. मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत ग्रँट डफ यांनी ग्रंथबद्ध केला. प्रश्न पाचवा, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पुणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पुणे. प्रश्न सहावा, भारताची सर्वाधिक सीमा कोणत्या देशाला लागून आहे? भारताची सर्वाधिक सीमा बांगलादेश या देशाला लागून आहे. प्रश्न सातवा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कळसुबाई. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कळसुबाई. प्रश्न आठवा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार खालीलपैकी नवी दिल्ली येथे आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली. प्रश्न नववा, इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? इसवी सन 1974 साली भारताने पोखरण येथे अणुचाचणी केली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पोखरण. प्रश्न 10वा, टिमटिंब हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मोढेरा. मोढेरा हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते. प्रश्न 11वा, संत रामानुचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी समतेचा पुतळा कोठे उभारण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हैदराबाद. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हैदराबाद. प्रश्न 12वा, खालीलपैकी कोणाच्या पुतळ्याला केवाडिया गुजरात येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून नाव देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 13वा, पारा याची रासायनिक संज्ञा कोणती आहे? पाराची रासायनिक संज्ञा कोणती आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, Hg. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, Hg. प्रश्न 14वा, प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मृत्युंजय. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मृत्युंजय. प्रश्न 15वा, NH3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? NH3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मुंबई ते आग्रा. प्रश्न पहिला, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला टिमटिंब असे म्हणतात. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या बाहुलीला ठकी असे म्हणतात. ठकी हे लहान मुलींचे खेळणे आहे. कर्नाटक राज्यात सर्वाधिक लाकडी खेळणी बनवतात. प्रश्न दुसरा, भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरात उभारला जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पुणे. भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प पुणे येथे स्थापित केला गेला आहे. पुणे शहरात महानगरपालिकेकडून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महापालिकेने द ग्रीन बिलियन्स लिमिटेड या कंपनीशी 30 वर्षासाठी करार केला आहे.
यात 350 टन कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती होणार आहे. प्रश्न तिसरा, इसवी सन 1974 साली भारताने या ठिकाणी टिमटिंबा म्हणून अणुचाचणी केली. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पोखरण. भारताने 18 मे 1974 ला पहिली अणुचाचणी पोखरण, राजस्थान या ठिकाणी घेतली. प्रश्न चौथा, पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार हा मानवी हक्कामध्ये समावेश होत नाही, इतर सर्व मानवी हक्कामध्ये समावेश होतात. प्रश्न पाचवा, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हरित क्रांती. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती झाली. भारतात 1966 साली एस स्वामीनाथन व नॉर्मन बोरलॉग यांच्या प्रेरणेतून मेक्सिकोमधून गहूच्या बुटक्या वाणांची लागवड गंगेच्या खोऱ्यात केली गेली. प्रश्न सहावा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रशिया. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण रशिया येथे करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1920 साली सांगली येथे झाला. प्रश्न सातवा, वरुणा हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फ्रान्स नौदल. वरुणा हा भारत व फ्रान्स या देशादरम्यान नौदल सराव आहे. हा सराव द्विवार्षिक आहे. 2001 साली प्रथम हा सराव आयोजित केला गेला. दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधाचा अविभाज्य भाग आहे. प्रश्न आठवा, महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव टिमटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात जवळजवळ प्रत्येक घरात ग्रंथालय तयार करून ठेवले आहे. ही संकल्पना इंग्लंडमधील वेल्स काउंटीच्या आत असलेल्या हे ऑनवेस्ट शहरापासून प्रेरित आहे. प्रश्न नववा, शेतकऱ्यांनी टिमटिंब या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली होती. शेतकऱ्यांनी खेडा या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली होती. गुजरातमधील खेडा जिल्ह्यात सतत पडलेल्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती. तरीही सरकारकडून सक्तीने शेतसारा वसूल केला जात होता. गांधीजींनी शेतकऱ्यांना शेतसारा न देण्याचा सल्ला दिला. तेव्हा 1918 मध्ये शेतकऱ्यांनी खेडा जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली. प्रश्न 11वा, नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे? नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला दक्षिण कोरिया हा देश आहे. नाटो सायबर संरक्षण गटाची स्थापना 2008 मध्ये झाली. नाटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक संधी संघटना. याची स्थापना 1949 ला झाली. प्रश्न 12वा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे यातील म्हणजे हे कोणत्या उभयन्वयी अव्ययाचा प्रकार आहे? 1 रुपया म्हणजे 100 पैसे यातील म्हणजे हे कोणत्या उभयन्वयी अव्ययाचा प्रकार आहे सांगा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, स्वरूपबोधक. प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक जैवविविधता आढळते? खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक जैवविविधता आढळते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पश्चिम घाट.
खालीलपैकी सर्वाधिक जैवविविधता पश्चिम घाटमध्ये आढळते. प्रश्न 14वा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केव्हा झाली? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केव्हा झाली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1885 साली झाली. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना 1885 साली झाली. प्रश्न 15वा, रणांगण ही कादंबरी कोणी लिहिली? रणांगण ही कादंबरी कोणी लिहिली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विश्राम बेडेकर. रणांगण ही कादंबरी विश्राम बेडेकर यांनी लिहिली. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विश्राम बेडेकर.